फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हे ब्लॉग आहे आमचा दादाच्या आठवणीमध्ये. आणि हा ब्लॉग मी करते कारण की मी नाशिकमध्ये आहे आणि हे बघा माझ्या मामाच्या घराच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे आणि देन हे हॉस्पिटल प्लस मेडिकल आहे आणि घर पण आहे इथेच माझ्या मामाचं. आम्ही इथे आलो होतो तर पुण्यतिथी होती माझ्या दादाची आज, तर आम्ही जात आहोत. तर आम्ही कुठे जात आहोत तर रामकुंड येथे जात आहोत. ते सर्वांना माहीतच असेल. ह्याच्यामध्ये माझे 2 आज्या आणि मावशी मम्मी समोर बसली होती. माझा मामा ड्राय करत होता आणि मी इथे. छान वातावरण आहे. नाशिक हा थंड हवेचं ठिकाण आहे होतं आणि आम्ही आठवण करत जात होतो आमच्या दादांची, कारण की त्यांच्या इथे खूप आता पेट्रोल भरतो आहे. आम्ही इथे पेट्रोल भरून डायरेक्ट हॉस्पिटल बघायला गेलो आम्ही, कुठे होते म्हणून कोरोनाच्या टाईमला दादा. त्यावेळेस कंडिशन एवढी होती की आमची भेट पण झाली नाही आणि त्याच वेळेस महाराजांना रामकुंडा येथे करून दिलं. ते पण छान पवित्र जागेवरतीच करून दिलं. ते चांगली गोष्ट झाली आहे. आणि हे बघा आता हे पूर्ण राम परिसर सुरू झालेला आहे. रामनगरी म्हणतात त्याला. आणि अशा प्रकारे सर्व मंदिरं सर्वांचे कोणी ना कोणी गेलेलं असतं. कोणाची आठवण म्हणून इथे भेट देण्यासाठी येतात. तसेच आमच्या दादांचं असं कंडिशनमध्ये तिथे विसर्जित करण्यात आले असते. आणि हे बघा असा व्ह्यू आहे त्याला, याला रामकुंड म्हणतात पूर्ण परिसराला. आणि मी एक्सप्लोर करते आणि कोणी असं वाईट कमेंट करू नका प्लीज. आणि हे बघा आलेलो आहोत आम्ही इथे आणि आता हे पूर्ण पाणीच पाणी दिसतं इथे. पूर्ण नदी वाहते. याला आता नाव मला आठवत नाही आहे, पण अशा प्रकारे इथूनच म्हणे नांदेडला पाणी येतं म्हणे. इथूनच झरा फुटलेला आहे म्हणे. हे अचंबित आहे की इथूनच पाणी निघतं म्हणे असं म्हणतात. आणि आम्ही जात आहोत. मामाला माहीत आहे इथलं सर्व म्हणून मामा समोर जात आहे आणि आम्ही त्याच्या मागं जात होतो, कारण की आम्हाला काही माहितीच नाही आहे नाशिकचं. सो आम्ही त्यांच्या मागं जातो आहे. आणि हे बघा किती छान व्ह्यू आहे. असे सौंदर्य आणि प्रकृती अशीच राहावं. सगळे धर्म समान आहेत माझ्यासाठी, तर असं काहीच नाही आहे की. हे बघा किती छान पेंटिंग आहे शिव पार्वतीची, सो स्पिरिच्युअल. आणि आता समोर जातो आहे. हे बघा किती छान वाटते परिसर. आणि हे त्याच टायमाला असं गुढीपाडवाचा कार्यक्रम होत होता तिथे, तर मी समोर जाताना तुम्हाला दाखवेल, शो करेल. आणि हे असे छोटे छोटे मंदिरं आहेत, जे छोटे मोठे असे मंदिरे आहेत तिथे. आणि खूप छान वाटतं. मॉर्निंगचा व्ह्यू होता हे. थोडंसं 8 वाजत असतील समजा, पण मस्त वाटत होतं. आणि या पाण्यामध्ये स्नान करत होते पंडित वगैरे. अशा प्रकारे बघा आमची मावशी, मी, आई, आजी, 2 आजी आहेत. मी मामासमोर गेलो आहे. खूप स्लो चालत होते. म्हटलं चला लवकर चला, किती हळूहळू चालत आहेत. हे असं व्ह्यू आहे बघा. हे बघा इकडे साईडला बघला असेल गुढीपाडव्याचं काहीतरी कार्यक्रम आहे, पण गुढीपाडवा नव्हता त्या दिवशी. हे त्याच्या अगोदरचं प्रिपरेशन आहे वाटतं. इथे काहीतरी ते गुढीचं धान्य मी टाकत होते, म्हणजे मोहरी वगैरे, मसूर डाळ, ज्वारी, असे पेंटिंग टाईपचं असतं ना, ते करत होते. आणि हे आम्ही आलो आता खाली उतरलो. अजून समोर आहे खूप, तिथे विसर्जन केलं होतं माझ्या दादाच्या हस्ते. हे आहे बघा, खूप मान्यता आहे महादेवाचं आहे म्हणून. हिंदूंना सगळ्यांना माहीत असेल. तर हे अशा प्रकारे आम्ही इथं आलो. हे बघा मागं जे दिसते ना, त्याला कुंड म्हणतात. इथे सगळ्यांचं हे पूजा करतात. हे असं बघा एक्सप्लोर केलं मी सगळीकडे. सगळे आठवणीमध्ये बसतात इथे. आणि तेवढ्यातच आम्ही आमच्या दक्ष आहे माझ्या मामाचा मुलगा, तर त्याला आम्ही एरोप्लेन घेतले. छोटे आहेत कसा वाहतोय आणि खूप मजा येते. गाईज, हे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ.